नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ प्रोटीन डोमेन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला तर माझं व्हिडिओ सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहूयात. अ प्रोटीन डोमेन इज अ फंडामेंटल युनिट ऑफ प्रोटीन स्ट्रक्चर अँड फंक्शन. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की जे प्रोटीन वगैरे आहे त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन हे इसेन्शियल आहे, जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये जे काही एनर्जी वगैरे प्रोव्हाइड होते ती मेनली जी काही प्रोटीन वगैरे आहे त्यातून आपल्याला प्रोव्हाइड होते. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. It is essential a mini protein within a protein with its own distinct fold and often its own specific function. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती की प्रोटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अमायनो ॲसिड असतात, ते सुद्धा प्रोटीनच असतात. त्याच्यामध्ये मिनी अमाऊंट ऑफ वेगवेगळे प्रोटीन हे त्या जे काही स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये डिस्टिंक्ट केलेले असतात. वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन हे एकत्र येऊन, अमायनो ॲसिड एकत्र येऊन एक प्रोटीन स्ट्रक्चर 3D शेपमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आपण ज्यावेळेस ते NMR स्पेक्ट्रोस्कोपी किंवा आपलं जे CD स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे, त्याच्यानंतर एक्स-रे क्रिस्टलोग्राफीद्वारे आपण ते प्रोटीनचं जे स्ट्रक्चर वगैरे असेल ते डिटर्मिनेशन वगैरे त्याचं आपण करू शकतो. आणि जर आपल्याला आणि प्रत्येकाला माहिती आहे की जे प्रोटीन वगैरे असतं ते फोल्ड स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचं एक स्पेसिफिक फंक्शन आपल्याला म्हणजे प्रत्येक प्रोटीनचं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळं फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. आता आपण त्याची कन्सेप्ट म्हणजे काय, त्याचं स्ट्रक्चर, फंक्शन वगैरे काय ते आता आपण पाहूयात. पहिलं आहे स्ट्रक्चर. इमॅजिन अ प्रोटीन ॲज अ लाँग चेन ऑफ अमायनो ॲसिड फोल्डिंग इनटू अ कॉम्प्लेक्स 3D शेप. आणि प्रोटीनमध्ये लाँग चेन ऑफ अमायनो ॲसिड आपल्याला पाहायला मिळतात. त्याची रेंज ही 25 ते 320 किंवा 250पर्यंत पण असू शकते, किंवा 10 ते 15 अमायनो ॲसिडचं कंबायनेशन करून सुद्धा एक प्रोटीन स्ट्रक्चर हे तयार केलं जातं. तर आपल्याला प्रत्येकाला माहिती की 3D शेप हा त्याच्यानंतर पहिल्यांदा प्रायमरी, सेकंडरी आणि त्याच्यानंतर क्वाटर्नरी आणि नंतर जो काही पूर्णपणे जो शेप वगैरे असतो तो 3 डायमेन्शनल शेप आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की प्रोटीनचा तयार होतो. आणि जो काही प्रोटीनचा जो डिटर्मिनेशन होतं ते मी 3 तुम्हाला त्या ज्या टेक्निक आहे ते सांगितलं. ऑलरेडी मी त्याच्यावरती व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. दिस 3D शेप इज एसेन्शियल फॉर द प्रोटीन फंक्शन. आणि जे काही शेप आहे त्याच्यानुसार त्याचं काही जे काही फंक्शन वगैरे असेल किंवा त्याचं वर्किंग वगैरे असेल ते ठरतं. द प्रोटीन डोमेन्स आर लाईक अ सब युनिट विथिन द चेन, इच फोल्डिंग इट्स इनटू द ओन कॉम्पॅक्ट आणि स्टेबल स्ट्रक्चर. आणि जे काही प्रोटीन डोमेन असतं त्यात वेगवेगळे सब युनिटचे चेन वगैरे तयार केलेलं असतं. आणि त्याची जी काही फोल्डिंग असते ती कॉम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून जे काही त्याचं स्ट्रक्चर वगैरे असेल त्याला स्टेबिलिटी प्रोव्हाइड केली जाते आणि ते जे स्ट्रक्चर आहे ते स्टेबल फॉर्ममध्ये राहिलं पाहिजे. त्यासाठी त्याची काही फोल्डिंग वगैरे असते तशी ती अरेंजमेंट वगैरे प्रोटीनचीही केली जाते. त्याच्यानंतर फंक्शन. इच डोमेन often adds its own specific function such as a binding to other molecule, catalyzing the reaction or providing the structural support. तर प्रत्येक डोमेनचं एक स्पेसिफिक फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं, जेणेकरून एखाद्या मॉलिक्यूलला जर बाइंड व्हायचं असेल तर प्रोटीन इंटरॅक्शन वगैरे करायचं असेल किंवा प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड इंटरॅक्शन म्हणजे DNA RNA सोबत इंटरॅक्शन घडून आणायचं असेल किंवा एखादा मॉलिक्यूलचं इन्फॉर्मेशन सेंड करायचं असेल सिग्नलिंग मॉलिक्यूल म्हणून सुद्धा प्रोटीन हे उपयोगात येतं. तसंच एखाद्या रिॲक्शन ही कॅटलाइज करायची असेल किंवा स्टॉप करायची असेल किंवा इन्हान्स करायचे असेल किंवा इनिबिट करायचे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचा मेन रोल आपल्याला पाहायला मिळतो. तसंच जर पूर्णपणे एखाद्या सेलला स्ट्रक्चरल सपोर्ट देण्याचं कामसुद्धा एक पूर्णपणे प्रोटीन हे करतं. डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ अ डोमेन कॅन क्रिएट द प्रोटीन विथ अ डायव्हर्स फंक्शन. आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन एकत्र करून एखादं जर डोमेन किंवा प्रोटीन तयार केलं असेल तर त्याचं डायव्हर्स फंक्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एका प्रोटीनमध्ये एखाद्या डोमेनमध्ये वेगवेगळे प्रकारचे जर प्रोटीन ॲड केलेले असतील तर एखाद्या स्पेसिफिक टार्गेटला जाऊन म्हणजे एकाच डोमेनमध्ये 3 प्रकारचे जर वेगवेगळे स्पेसिफिक फंक्शन करणारे जर प्रोटीन असतील तर मग ते त्याच्या टार्गेट लोकेशनला जाऊन त्याचं ते फंक्शनसुद्धा कॅरी आऊट करू शकता. म्हणजे वेगवेगळे कॉम्बिनेशन करून जर आपण प्रोटीन डोमेन तयार केलं तर त्याचे डायव्हर्स फंक्शन म्हणजे वेगवेगळे फंक्शन आपल्याला सुद्धा पाहायला मिळतात. त्याच्यानंतर इव्होल्युशन. द प्रोटीन डोमेन आर लाईक अ लिव्हो ब्रिक्स फॉर द इव्होल्युशन. दे कॅन बी शफल अराउंड
ॲडेड ऑर रिमूव्ह टू क्रिएट अ न्यू प्रोटीन व्हर्जन विथ अ न्यू फंक्शन. आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की जे काही प्रोटीन वगैरे आहे ते वेगवेगळे शफल होत असतं, म्हणजे ते स्वतःमध्ये काही अमायनो ॲसिड हे ॲडसुद्धा करत असतं. आणि तसंच जे काही अमायनो ॲसिड जे काही ते अनयूज्ड अमायनो ॲसिड असतील किंवा त्याचा उपयोग न होणारे जर अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये ॲड असतील डोमेनमध्ये, तर त्याला रिमूव्ह करण्याचं सुद्धा त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते. तर आणि त्याच्यापासून मग अजून एखादा नवीन प्रोटीन तयार करता, म्हणजे एखादा रिमूव्ह करून दुसरा त्याच्यात ॲड करून एक नवीन व्हर्जन ऑफ प्रोटीन त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते जे नवीन व्हर्जन ऑफ प्रोटीन ते नवीन फंक्शन ॲड करतं. दिस मॉड्युलेटरी हॅज हेल्प टू प्रोटीन इन्व्हॉल्व अ वास्ट ॲरे ऑफ अ फंक्शन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि हे लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा सेलमध्ये जर एखादं प्रोटीन एखादं फंक्शन परफॉर्म करत नसेल, तर त्याच्या जागी एखादा अमायनो ॲसिड जर परफॉर्म करत नसेल, तर त्या अमायनो ॲसिडला काढून दुसरा अमायनो ॲसिड त्याच्यामध्ये ॲड करून ते जे वर्क आहे ते प्रोसेस केलं जातं. तर मग याला इव्होल्युशन म्हणलं जातं. म्हणजे एखादं प्रोटीन अमायनो ॲसिड काढून दुसरा अमायनो ॲसिड त्याच्यात ॲड करणं आणि नंतर मग त्याचे जे काही ते वर्किंग असेल ते पूर्णपणे करणं, याला म्हटलं जातं इव्होल्युशन. एक्झाम्पल पाहिलं आपण, सम कॉमन प्रोटीन डोमेन इन्क्लुडिंग SS2 डोमेन इन्व्हॉल्ड इन द सेल सिग्नल. आणि जे SH2 डोमेन जे आहे ते सेल सिग्नलिंग करण्यासाठी किंवा सेल इंटरॅक्शन जर घडवून आणायचं असेल, तर सेलच्या मेम्ब्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन हे असतात. मग ते प्रोटीन काय करतात, ॲडेजनचं आधी काम करतात. त्याच्यानंतर दुसऱ्या सेलमधला जो काही मॉलिक्यूल असेल तो ह्या सेलमध्ये ट्रान्सफर केला जातो किंवा एखादा सिग्नल असेल तर ट्रान्सफर केलं जातं, जेणेकरून दुसऱ्या सेलची प्रोसेस वगैरे किंवा त्याचं डिफरन्सिएशन असेल किंवा ग्रोथ म्हणजे त्याला थोडंसं उपयोगात येतं. किंवा एखादा सिग्नल जर एखाद्या दुसऱ्या सेलपर्यंत पाठवायचं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचं हे जे SS2 डोमेन आहे ते काम करतं. तसंच इम्युनोग्लोबिन हे आपल्याला अँटीबॉडीजमध्ये पाहायला मिळतं, जेणेकरून एखादं जर अँटीजन आपल्या बॉडीमध्ये जर आला असेल, तर मी आत्ता जे म्हटलं सेल इंटरॅक्शन होतं आहे, तर आपल्या बॉडीमध्ये एखादं जर अँटीजन आला असेल, तर एखाद्या सेलला जर समजलं असेल दुसऱ्या सेलपर्यंत ते इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल, तर ते आधी ॲडिजन होतात, अटॅच होतात आणि ती इन्फॉर्मेशन दुसऱ्या सेलला प्रोव्हाइड केली जाते. आणि जेणेकरून इम्युनोग्लोबिन म्हणजे अँटीबॉडीज वगैरे आहे आपल्या बॉडीमधल्या त्या जनरेट होतात. इम्युनो सिस्टीम त्याच्यावरती रन होते आणि जेणेकरून जे काही अँटीजन वगैरे असेल त्याच्या अगेन्स्ट फायटिंग सिस्टीम ही तिथं रन केली जाते. तसंच जर कायनेस डोमेन आपण जर पाहिलं, ते फॉस्फेट ग्रुप ट्रान्सफर करण्यासाठी वेगवेगळे जे काही सेल्युलर रिस्पॉन्स वगैरे जनरेट होतात किंवा सेल्युलर रिॲक्शन वगैरे चालू असतात आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग सेलमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, त्याच्यामध्ये कायनेज नावाचं जे आपण प्रत्येक वेळेस ऐकतो, ज्याच्यामध्ये जे काय फॉस्फेट ग्रुप हे ट्रान्सफर करण्याचं काम कायनेज डोमेन हे मेनली हे करत असतं. हे जर त्याचे एक्झाम्पल. तसंच आता त्याचे ॲडिशनल पॉईंट जर आपण पाहिले, द साईज ऑफ प्रोटीन डोमेन कॅन व्हॅरी द टिपिकली रेंज फ्रॉम 50 to 250 अमायनो ॲसिड. तर त्याची जी रेंज वगैरे असते प्रोटीन डोमेनची साईज वगैरे असते ती त्याच्यामध्ये 50 ते 250पर्यंत अमायनो ॲसिड आपल्याला पाहायला मिळतात. सम प्रोटीन कन्सिस्ट ऑफ जस्ट वन डोमेन व्हाईल ऑदर हॅव अ मल्टिपल डोमेन अरेंज्ड इन द डिफरंट कॉम्बिनेशन. तर काही प्रोटीनमध्ये हे सिंगल डोमेन आपल्याला पाहायला मिळतं आणि काही डोमेनमध्ये मल्टिपल डोमेन आपल्याला पाहायला मिळतं. द स्टडी ऑफ अ प्रोटीन डोमेन इज अ व्हायटल फील्ड इन अ बायो इन्फॉर्मेटिक अँड हेल्प अस टू अंडरस्टँड हाऊ प्रोटीन फंक्शन इन्फॉल अँड इंटरॅक्ट विथ अदर मॉलिक्यूल. तर जे काही प्रोटीन डोमेनचं जे बायो इन्फॉर्मेटिकमध्ये स्टडी वगैरे आलं, जेणेकरून त्याचं हेल्प दुसऱ्या फील्डमध्ये सुद्धा आपल्याला होतं, जेणेकरून जे काही प्रोटीनचं फंक्शन वगैरे काय आहे किंवा त्याचं इव्हॉल्युशन कसं घडून येतं आहे किंवा त्याचं इंटरॅक्शन कसं होतं आहे आणि एखाद्या स्पेसिफिक टार्गेटला ते कसं म्हणजे त्याच्यावरती ॲक्ट होऊन त्याचं वर्किंग घडून आणतं आहे, हे सगळं पूर्णपणे जी इन्फॉर्मेशन वगैरे असते त्याच्यातून आपल्याला बायो इन्फॉर्मेटिक्सद्वारे समजते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे कन्सेप्ट ऑफ प्रोटीन डोमेन म्हणजे डोमेन म्हणजे काय असतं, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, इव्होल्युशन कसं होतं ते आपण पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.